जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं परमं नमामि. मला स्वतःला आपले विचार पडतात. मी आता निवृत्त झालो आहे. मला उर्वरित आयुष्य उपासनेत किंवा मुक्तीच्या ध्येयानं घालवावं अशी इच्छा आहे. तसे प्रयत्नही मी करतो. पण या बाबतीत माझ्या पत्नी आणि मुलं किंवा नातेवाईक यांचा मला सपोर्ट नाही. अशा वेळी त्यांच्याशी कसं राहावं आणि आपली उपासना कशी वाढवावी याबद्दल काही सांगता येईल. त्या सपोर्टमुळंच बंधनात पडलो का खरं सांगायचं तर. जरा जास्तच सपोर्ट झाला तो, त्यामुळं सोडवेना झाला. तेव्हा तो आता नाही आहे. हे चांगलंच आहे एक प्रकारे. मनानं ओळखून असावं, कारण व्यवहारानं तसं सपोर्टने चांगलं म्हणलं तर उद्या ते आणखीन बिघडून जायचं सपोर्ट. त्यामुळे तसं न करता तो सपोर्ट जास्त झाला म्हणून अडकलो तर आता सपोर्ट नाही आहे. तेव्हा एखाद्याला जसं मोकळं व्हायला व्हावं एखादी गोष्टीतनं, तसा आतून आनंद मानावा. बाहेरून दाखवून या म्हणतो, कारण बाहेर दाखवलं घोटाळ. तेव्हा सपोर्ट नाही तर हे सपोर्ट्स याचाच पारमार्थिक जर शब्द सांगायचा असेल तर माया म्हणतात. सपोर्ट वगैरे म्हणलं म्हणजे फार मोठं काहीतरी माणसाला वाटतं. तसं काही नसतं. सपोर्ट कर्तव्याच्या बाबतीत एकमेकांना सपोर्ट हा इथपर्यंत ठीक आहे. पाठिंबा साध्या भाषेत त्याला काहीतरी साथ, पाठिंबा हे अनुवाद झाला त्याचा. पण मूळ ती माया आहे, तिच्यातून उद्भवलेलं आहे. तेव्हा सपोर्ट नाही आहे ही चांगली गोष्ट समजावी. सपोर्ट मिळालाच समजा तरीसुद्धा त्यांनी काही वाईट वाटून घेऊ नये. प्रगती करावीच म्हणजे नाही असं नाही. फक्त तो सपोर्ट असा म्हणजे कसं असतं की जाळं टाकल्यासारखा सपोर्ट असला तर ती पण शक्यता असते. माया आहे ती शेवटी. त्यामुळं इथं सपोर्ट नाही आहे, त्यामुळे चांगली गोष्ट आहे. उलटं हे मायेचं आवरण आहे ते कमी होतं आहे. हे चांगलं आहे. आतून आपल्याला मोकळं करण्याची व्यवस्था सुरू झालेली आहे मुक्तीची असं समजावं. सपोर्ट काढले म्हणजे. आणि अशा तऱ्हेनं त्रास किंवा अशा तऱ्हेनं त्यासाठी नामासाठी आणि इतकं सगळं झाल्यानंतर, आता हे निवृत्तीनंतरचं बऱ्याच काळानंतरचं आहे, तर निवृत्तीनंतरचं अशा तऱ्हेचा आपल्याला पाठिंबा नसेल तर निवृत्त होण्यापूर्वी कशासाठी होता हे ओळखावं. कारण निवृत्तीनंतर पाठिंबा म्हणजे सत्ता नाही आहे, पैसा कमी होत चाललेला आहे. तर आता आपले हळूहळू झाडावरनं पक्षी उडून जाणार हे समजावं. तर त्या आधीचा काही जो सपोर्ट होता तो कोणत्या कारणासाठी होता हे पण ओळखायला हरकत नाही. त्यामुळे नाही आहे हे बरं झालं आता एक प्रकारे. तेव्हा ह्यातच आता परमार्थ वाढण्याची शक्यता आहे. कारण जितकं ओझं हलकं होईल तितकी चाल भरभर होईल. त्या अर्थाने आता आपल्याला थोडं पुढे भरभर जाता येईल. आपल्या जर गाड्या घोडे सगळं वाढत राहिलं असतं तर आपल्याला फुल सपोर्ट मिळाला असता त्याच्यामध्ये.
खरेदीला जा, गाडी घ्यायला जा, अमुक करायला जा, घर बांधायला जा, हे करायला जा. तर काय सपोर्ट म्हणजे विचारू नये असं सपोर्ट मिळेल. मग ते घोटाळ्यात टाकते आपल्याला. तर हे त्यांनी व्यवस्थाच केलेली आहे. आपल्या मनाने जी इच्छा आहे की उपासनेत मुक्तीच्या ध्येयानं आपलं आयुष्य घालवावं अशी मध्ये जे इच्छा आहे आणि जे आपले प्रयत्न आहेत असं म्हणतात, तर त्याला परमेश्वरानं दिलेला हा सपोर्ट आहे. असं समजू आणि पण पुढे जाऊ. ह्या काही काळजी करत कारण नाही. म्हटलं छान झालं. तर हे ओळखलं की मग निश्चिंत आहेत. रोज ठरलेली उपासना नियमितपणे होते, पण ती झाल्यावर पुढे 2-3 तास मनाची स्थिती खूप चांगली असते, पण ती नंतर टिकत नाही. त्यामुळं ती स्थिती टिकावी यासाठी किंवा दिवसभर अनुसंधान टिकावं यासाठी काय करावं? आपण कोणत्या परिस्थितीत वावरता त्याच्यावर अवलंबून आहे. हे मगाशी सांगितलं तसं निवृत्तीचं असेल तर त्याला ते शक्य आहे ना. असंही साधा विचार करून बघू की आपल्याला तहान लागली, पाणी प्यालं. आता पाणी प्याल्यानंतर तहान लागली, पण असं पुढं तसंच 3-4 तासानंतर राहत नाही, पुन्हा तहान लागते ना. पुन्हा तहान लागली तर आपण आता 3-4 तासापूर्वी पाणी प्यालो, त्यावेळेला आपली तहान भागली, तर आता तहान भागलेली स्थिती कशी टिकवावी असं आपण विचार करतो. पुन्हा पाणी प्यावं म्हणतो. मग तसंच परत उपासना करावी. टिकवायला दुसरं काय करायचं? सरळ आपण की ते पुन्हा करण्याची गरज आहे. आता व्यवहाराने काय परिस्थिती आहे? तर व्यवहाराने काही वेळेला हे मगाशी सांगितलं तसं सपोर्ट तसं अनुकूल असेल, कदाचित प्रतिकूल असेल. आणि उपासना ही मनाची गोष्ट आहे. त्यामुळे ती आपल्याला हे पाणी लौकिकातलं असलं तर मागून घेतो जाऊन हे काय असेल ते आपण त्याचं करत असाल, पण या बाबतीत मात्र आपल्याला मनानंच काम करायचं आहे. त्यामुळं ठरलेली उपासना नियमितपणे होते आणि ती झाल्यावर 2-3 तास मनाची स्थिती टिकते, हीच आधी भाग्याची गोष्ट आहे. तर अजून म्हणजे थोडक्यात पाणी प्यायल्यानंतर तहान भागते ही गोष्ट खूप चांगली आहे जशी शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीनं. तसंच पुन्हा 4 तासांनी परत तहान लागते ही पण गोष्ट चांगलीच आहे. तर तसं समजू आपण की 3-4 तासांनी तहान लागते याचाच अर्थ सरळ आहे की आपल्या सिस्टीम्स जशा आरोग्याच्या बाबतीत तहानेच्या बाबतीत व्यवस्थित राहतात, तशा इथे या बाबतीत उपासनेच्या बाबतीत आपल्याला ते व्यवस्थित आहेत. कारण अशा तऱ्हेनं स्थिती निर्माण झाली आणि ती टिकूनच राहिली. फार अवघड काम आहे. याच्यासाठी खूप आधी केलेलं असलं पाहिजे आणि जन्माला आलं पाहिजे त्यासाठी, तर त्याची ती टिकेल. एखादा थोडा वेळ आलं कळलं आणि बस कळलं की कळलं, तसं नाही होत. ते कळलेलं परत विसरतं, त्याच्यातली तीव्रता कमी होते. जसं पाणी तापलेलं असतं आणि नंतर ते तसंच ठेवून दिलं तर गार होतं. रामकृष्ण म्हणायचे ना, तसंही उपासनेचं आपलं झालेलं आहे. रामकृष्ण जे म्हणायचे की ते बिस्तवावर पाणी ठेवावं, तसं ते उकळायला लागतं, इथपर्यंत त्याला धग असते, पण खालची लाकडं काढून घेतली की थोड्या वेळानं थंड पडतं म्हणे. सत्संगात आलं की जसं होतं की तिथे एकदम पाणी तापतं म्हणजे एकदम उकळायला लागतं. सही करेल माणूस, मध्ये म्हटलं नाही का एखाद्या वेळेला द्या कागदपत्र सही करतो, असं त्याची इतकी अवस्था झालेली असते. हे सोडून देण्यासाठी, विकत घेण्यासाठी नव्हे, तर सोडून देण्यासाठी सही करेल अशी त्याची अवस्था असते. पण हे जर ते सत्संगाची वेळ गेली, ते मागे पडलं, सवयीची जाते तसं ती बुद्धी निर्माण झालेली आहे, ती सवयीची जाणार. हे याचं कारण का, तर आपण ज्याच्या सहवासात फार वर्ष काढली, फार वर्ष म्हणण्यापेक्षा फार जन्म काढले खरं सांगायचं तर. हा तोही प्रश्न ह्यात कोणातरी आहे बरं का, त्याचं थोडंसं उत्तर द्यायचं राहिलं तेही सांगतो. त्या दिवशी विषय झाला होता. तर ती फार जन्म काढले, त्यामुळं जी गोष्ट इतकी सहवासाची झालेली आहे ती का अशा का 2-3 तासांनी का बरे होणार आहे? ते का आपली साथ सोडणार आहेत? ते म्हणणारच की शेवटी मन म्हणणारच ना, हां ठीक आहे, तू 2-3 तास तुला काय करायचं ते कर, पुन्हा तुझी माझीच गाठ आहे, असं आहे. ते खाली येते होण्याची स्थिती म्हणजे त्याचा अर्थ तुझी माझी गाठ आहे असं त्याला म्हणायचं आहे. आणि ते त्याचं खरं आहे, कारण आपण होऊन सुद्धा त्यालाच प्रोत्साहन दिलेले आणि त्याच्याच सहवासात राहिलेले आहोत ना. त्यामुळं जर असं आपण वर्षानुवर्ष जन्मापासून निदान आठवते तिथपासून आपण काही मुक्त होण्याचे का प्रयत्न केलेत, उपासनेचं का जन्माला आल्यापासून करायला लागलो, मग त्याच्याच सहवासात जास्त वाढलो, काय लोभ असूया मग सर अमकं तमकं हे गोळा कर ते गोळा कर, ते करतच आलो. म्हणजे मनाच्या बाजून जर आपण इतकी वर्ष काम केलेलं आहे, मी तर म्हणतो काही जन्म काम केलेलं आहे, तर ते काम केलेलं ते कसं सोडेल त्याच्यातलं? तर हे ते सोडणार नाही आपल्याला. आपले सोडण्याचे प्रयत्न ते चालू देते, हेच भाग्य आहे मी म्हणतो. जपाला बसलं तर बसून देत नाही, इतकं तरी ते वाईट नाही, ते आपल्याला सहकार्य करते. तर आता थोडं सहकार्य मागून घ्यायचं. आता काय करणार? आपल्याला असं सहकार्य मिळत नसलं, समजा एखादे काम करायचं आणि त्याच्यात सहकार्य मिळत नसलं, समजा घरातलं,
तर आपण काय करतो, ठीक आहे 1 तासभर जायला परवानगी आहे ना, तासभर जाऊन काही कामं करून येतो, हिंडून येतो, अमुक करून येतो. मग जरा घरातली काहीतरी बघा असं म्हणतात. मग घरातली काय असतील ती कामं बघावी लागतात. काय भाजी, कोणाला भाजी चिरावी लागेल, कोणाला काय करावं लागेल, काय आजच्या काळात सांगता येत नाही. जे काय काम असेल ते केल्यानंतर मग आता जरा तुम्ही पेपर वाचा, चालेल. ती कशी परवानगी काढतो आपण हळूहळू. तर तसं मनाच्या बाबतीत करायची गरज आहे की सकाळी उठून पेपर घेऊन बसतो तर म्हणणार अहो काय घरात काय कामं आहे, तुम्ही निवांत बसला आहे, काहीतरी थोडीफार मदत केली तर एकमेकांच्या सहकार्यानं होऊ शकेल. इतक्या साध्या भाषेत कोण सांगत नाही एकमेकाला, पण तर हे होणार. पण तरीसुद्धा आपण कौशल्याने ती परवानगी मिळवून तो पेपर वाचायचा आहे, ते काय करायचं आहे ते करतोच ना, शेवटी बागेत जातोच ना. ठीक आहे, सारखं उजाडलं की उठलं की यांची बाग, उठलं की बाग, असं शेवटी हे ह्या भाषेत ऐकायला येतं. पण तरीसुद्धा आपण म्हणतो ठीक आहे काय काम आहे का, हो असं असं आहे, ते चिरायचं पडले, ते सोलायचं पडले, हे लवकर व्हायला पाहिजे, ती नडण यायची जेवायला वगैरे काय असेल ते, तर ते नेमकं त्यावेळेला असतं. मग ते ठीक आहे आलो म्हणत ते टाकून तिथं जातो, ते काय असेल ते काम करतो, झालं जरा जाऊन येऊ की गेले बागेत, म्हणजे ज्याचे त्याच्या बागेत जे असेल ते. तर तसं होतंच ना. मग तसं थोडंसं हे करावं लागणार. थोडा काळ दिला, खाली आलं तर त्याच्याबरोबर मनाबरोबर वावरावं. आणि थोडा वेळ मनाबरोबर वावरलं की त्याला होणार हे बघा आता मी तुझ्याबरोबर 2-3 तास होतो की नाही, मला 1 तास जॉब करू दे, हां होणार. तर हे अशा तऱ्हेनं हे टिकवायला काय होतं, अनुसंधानामध्ये ज्या गॅप्स असतात, अनुसंधान टिकावं असं इथे प्रश्न आहे, कायम टिकावं, दिवसभर टिकावं. तर त्याला टिकवायला अशा तऱ्हेची वेगळी कुठली यंत्रणा नाही आहे. ते उजळणीनं जसं पाठ होतं तसं सतत करत राहिल्यानं उपासना टिकतं, म्हणजे अनुसंधान टिकतं. अनुसंधान टिकायला सुद्धा पुन्हा पुन्हा तेच पाहिजे. एक तर मनाची साथ नाही, कारण काय होतं हे करायला गेलं की मनाला गप बसायला लागतं. आता एखादा समजा जसं चांगल्या भाषेत म्हणायचं म्हणजे बोलका माणूस आहे, आता साध्या भाषेत म्हणजे बडबडा माणूस आहे असं म्हणून, तर बोलका माणूस आहे, आपला असला म्हणजे बोलका म्हणायला, तर ते जे काय असेल तो बोलका माणूस आहे. तर तो तुम्ही गप्प बसाल तर थोडा वेळ गप्प बसेल, पण थोड्या वेळानं तो विचारतोच काय करायचं आपण, बराच वेळ झाला काय तुम्ही काय बोललाच नाही, म्हणजे सुरुवात करायला पुरतं आपलं एवढं. मग पुढं काय सुरू होतं ते होतंच पुढं. मग नंतर तुम्ही काय बोलला नाही, काय झालं का वगैरे असं जर आपण शांत बसलो तर तो सुरू करतो. आणि मग त्याप्रमाणे तसं मन करतं, दुसरं काही नाही. ते ह्या भाषेत सांगायचं चांगलं म्हणजे बोलकं आहे ते, त्यामुळे त्याला तसंच टॉक शो असतात तसं त्याला ते आवडतं. तसं करत राहावं असं त्याचं म्हणणं आहे. आपलं तर म्हणणं आहे मौन बसावं, बसण्यात राहावं, पण त्याची तयारी नाही आहे. तेव्हा त्याची आपल्याला साथ मिळत नाही, त्याचं कारण हे आहे. पण आपण पुन्हा पुन्हा जर तिथं त्याला आणलं तर ते राहायची हळूहळू सवय होईल त्याला. ते म्हणेल की असंही राहावं लागतंच आहे. 12तले 6 तास हा यात घालवतोच, मध्ये मध्ये ब्रेक देतो, पण पुन्हा 6 तास ब्रेक दिले तरी परत ह्याचे सगळे मिळून 6 तास भरतातच. मग ते हळूहळू 6च्या 7 जाऊ देत म्हणते. हा काय आपल्या ऐकायला तयार नाही. जसं न चिडणाऱ्या माणसाला फारसं कोणी मग चिडवायला जात नाही, तसं आहे हे मुलांच्यात होत नाही. काय एखादा चिडणारा असतो, त्याच्या मागं सगळे लागतं, काहीतरी कारण काढत त्याला चिडवतो, काहीतरी कारण त्याला कारण तो चिडतो. तो उद्या चिडत नाही असं झालं ना तर दुसरं कुळ बघतात. तर तसं प्रकार हे हां ठीक आहे. मदर टेरेसांच्या बाबतीत आहे, संत म्हणून घोषित करण्याच्या वगैरे संदर्भात ते काय पेपरला बातमी आली वगैरे असेल, मी काय एवढं बघितलं नाही. याच्या पूर्वीचा इतिहास तर माहिती आहे मला. त्यांना ते संत होण्यासाठी 2 तरी चमत्कार केले पाहिजे असं त्याच्यात वाचलं. ती अट त्यांची काय पूर्ण झाली वगैरे हे वाचल्यावर मनाला अस्वस्थता आली. खरं तर महाराज म्हणतात की व्यक्तीच्या वागण्यातून किंवा स्वतःला त्याच्यापासून मिळणाऱ्या शांततेच्या अनुभवावरून, ज्ञानातून आपण त्याला सत्पुरुष किंवा संत समजतो. तर ज्या व्यक्ती आणि त्या व्यक्तीवर आपली श्रद्धा बसते तर तिला आपण संत समजतो. तर तिथे त्यांनी चमत्कार केलेच पाहिजेत असं नाही, असं मला वाटतं. यात योग्य काय, कसं ठरवावं आणि ओळखावं कसं, काही सांगता येईल का? खरं सांगायचं तर हा धर्माने जे काही प्रत्येक आपापल्या पद्धतीनं फॉर्म्युलेट, म्हणजे त्यांचे शेवटी कुठेतरी व्यवस्था निर्माण करावी लागते. धर्म एक प्रकारची आचरणाची व्यवस्था म्हणजे धर्म. साध्या भाषेमध्ये आचरणाची एक व्यवस्था, आपली एक आचरणाची व्यवस्था आहे. आणखीन इतर धर्मांच्या आपापल्या आचरणाच्या व्यवस्था आहेत. त्या का निर्माण कराव्या लागल्या याची कारणं आपल्याला माहिती आहेत. हे कसे कसे जन्माला आले धर्म हे आपल्याला माहिती आहे. त्यांना जे होते त्यामध्ये त्रुटी वाटल्या, त्यामध्ये अवडंबर वाटलं, कोणाला सगुण चुकीचं वाटलं, वेगवेगळ्या कारणासाठी त्यांनी मग ठरवलं की हे नाही करायचं, आता आपण नवीन काहीतरी करू. असं नवीन काहीतरी करत करत नवीन नवीन धर्म जन्माला आलेले आहेत. त्यामुळे व्यवस्था निर्माण करण्याचे ते प्रयत्न आहेत त्यांचे. पण तशा तऱ्हेची व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न एकदा असं आहे, शेवटी एकदा कायदा करायचा ठरवला का नाही की त्याच्याखाली एक्सप्लेनेटरी नोट्स सुरू होतात, मग त्याची स्पष्टीकरणं होतात,
मग त्याच्यावर निकाल होतात, मग निकालांचे रेफरन्सेस देऊन पुढचे निकाल होतात. म्हणजे असं ते हेच एंडलेस प्रोसेस आहे, एकही संपणार नाही. कुठल्याही धर्मात हीच अवस्था आहे. आपल्याकडे कितीही प्रकारचे ह्याही हे तर त्यांचं आहे, ठीक आहे, माझं म्हणणं यांचंच आहे. तर त्यांचेच धर्मामध्ये त्यांनी तसं ठरवलं की बाबा उठसूट कोणी संत होईल हो, आपल्याकडे ते असतंच की. तर त्यांनी संत ठरवलं की संत झाले असं होतं. मग त्यांनी असं म्हटलं की हे काही बरोबर नाही आहे, ह्याला काहीतरी निकष पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आपण समजून घेऊ. आम्हाला धर्माचं तत्त्वज्ञान म्हणून पेपरच असतो, तुम्हाला माहिती आहे, तत्त्वज्ञानामध्ये हा पेपर अभ्यासावा लागतो. तर धर्माचं काही तत्त्वज्ञान आहे, तर त्या दृष्टीनं त्यांनी हे ठरवलं. असं दे, ठरवू दे. त्यांच्या पद्धतीने त्यांना असं वाटलं की काहीतरी त्याच्याकडं म्हणजे चमत्कार या अर्थाने की ज्याचं आपल्याला व्यवहाराने स्पष्टीकरण कार्यकारण भावाच्या बाबतीत देता येत नाही, अशा स्वरूपाची गोष्ट त्याच्याकडून घडलेली सिद्ध झाली. तर ह्याचा अर्थ कार्यकारण भावाच्या तो पलीकडे गेला आहे असं त्यांना म्हणायचं आहे. त्याच्या पलीकडे तो वावरतो म्हणजेच ईश्वरी सत्तेत वावरतो. आता ईश्वराला आकाश म्हणायचं का ईश्वराला पांडुरंग म्हणायचं, हा त्याचा याचा व्यवहार धर्म जो आहे व्यावहारिकदृष्ट्या त्याचा विषय आहे. त्यामुळे त्यांनी ते तसं ठरवलं आहे. तर हे आपल्याला जे सांगितले हे बरोबर सांगितलेलं आहे. खरं सांगायचं की चित्तातला फरक त्याच्या आपल्याला महाराजांनी संत ओळखण्याच्या खुणा सांगितलेल्या आहेत. सहवासात गेलो आणि आपलं चित्त पालट झाला, आपल्या चित्ताला शांती मिळाली, कुठलंही कारण नाही. अनेक ठिकाणी असं आहे, हे परीट बाबा आहेत, हे तुमचे हे आहेत, निसर्गदत्त आहेत, अमुक आहेत, किती असंख्य माणसं आहेत. आता स्वरूपानंदांसारखी माणसं आहेत, काय कोणाशी जास्त काय बोलायला गेले नाही. काय माणसं आली, सहवासात बसली, त्यांची चित्त पालटली आणि ते निघून गेले. आता या क्षणी काय, आता चित्त पालट हा सुद्धा चमत्कारच की हो. आपण इतकी धडपड करतोय ते मृत्यूंतराचं झालं, आता त्याला 14 वर्ष झाली, तरी अजून चिठी होतून आपल्याला प्रयोगच करावा लागतो. तर ह्याच्यावरनं चित्त पालट आणि तिथे बसलो की मात्र चित्त पालटून जातं. आता हे जरा तात्पुरतं होतं, ह्याला काय करणार, का तिथे तरी किती वेळ बसणार असं आहे. म्हणजे शेवटी पालटलेलं चित्त टिकवायला किंवा पूर्णतः किंवा टिकाऊ स्वरूपाचा बदल व्हायला वेळ लागतो. तर हे होतं असं. तर असं जर असलं तरी प्रत्येकजणाने आपापल्या परीनं प्रयत्न करून बघितले की ही चित्तपालट हा सुद्धा आपल्याकडचा हा जो भाग आहे, याच्यातलं म्हटलं की सहवासात शांती आहे. सहवासात शांती आहे, वाद असते त्यांच्या सहवासात आला की तो आपोआप शांत होतो. तर हे जसं आहे, कारण याच्यात त्यांच्या ठिकाणी जो भगवंत वावरतो त्याचा प्रकाश आपल्यावर पडतो. भगवंत म्हणजे साक्षात प्रेम आहे, भगवंत म्हणजे साक्षात निरपेक्षता आहे. इथे जे संतांची आरती लिहिलेली ती त्या अर्थाने आहे. त्याच्यातल्या प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला ते सापडेल की ह्याचं रिफ्लेक्शन आपल्यावर पडतं. तर तसं आपण एखाद्या प्रकाशित जागा आहे, तिथे आपण सगळे बसलेले आहोत, तर आपल्या सगळ्यांच्या अंगावर प्रकाश पडलेला आहे किंवा चित्तावरही प्रकाश पडलेला आहे. सांगत जाण्याने चित्तावर प्रकाश पडतो, जे ती ज्ञानाची बाजू झाली, आणि लौकिकदृष्ट्या आपल्यावर प्रकाश पडतो. तर हे बरोबर आहे. पण समजा लाईट गेले किंवा आपण बाहेर गेलो की लगेच प्रकाश कमी होतो. तर तसं थोडं होतं. आता ह्याच्यातले जे चित्ताचे पालट आहेत ते अधिक टिकाऊ असतात. व्यावहारिकदृष्ट्या नाही दिसलं तर काय बॅटरी लावेल, दुसरं काहीतरी पर्याय करेल, तो त्यातून निघायचा प्रयत्न करेल, हे होऊ शकतं. पण शेवटी पालट महत्त्वाचं आहे. त्यांनी पालटच बांधले. चमत्कार याचाच अर्थ काहीतरी याच्या पलीकडे जाण्याची किंवा ह्या कार्यकारण भावाच्या सत्तेच्या पलीकडं सत्ता असलेली अशी व्यक्ती आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आता त्यांनी त्याचा निकष ठरवला. मग ते खूप प्रकार काय होतं की संतत्व सरसकट होऊ नये असं त्याच्यामागे त्यांचा एक उद्देश आहे. मग त्यासाठी ते सरसकट, आता सरसकट म्हटलं काय, एखादं नुसतं डोळे मिटून बसलं तरी सुद्धा माणसं गोळा होतील. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे कशी परिस्थिती येते. तर तसं ते काय, आता त्यांना काय ते ध्यान लागलं आहे त्यांचं का काय झालं आहे का काय, आपल्याला असं एकदम वाटायला लागलं. आणि तो जर कमी बोलायला लागला तर फारच शंका यायला लागते, याला फारच काहीतरी कळत असलं पाहिजे. अस्तित्वाला काही कळत नसलं तरी सुद्धा हे करणं शक्य आहे. बिरबला जे गुरुची जशी गोष्ट आहे ना, तसं आहे ते की तुझे गुरु काय असतील. त्यांनी त्याला फक्त सांगितलं की दाखवतो गुरूंचं त्याचे गुरु म्हटल्यानंतर अहो जो असं अचाट गोष्टी सुचत आहेत त्याला, तर त्याच्या गुरुची योग्यता काय असेल. म्हणून त्यांनी जसं सांगितलं की बा तुम्हाला मी दर्शन घडवीन, परमानंदाची गोष्ट आहे. बादशाच्या दृष्टीनं बिरबलाचे गुरु पाहिले, बिरबल काय पाहिलं तर त्याचे गुरु काय पाहिले, हे आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. काय नाही, एक साध्या माणसाला त्यांनी पकडून आणलं, सांगितलं सगळं दाढीमच्छात सगळं जे आपलं काय असतं अवतार ते करायचं, आणि ते झालं. ती म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो तर ते जे झालं तर ते करायचं सगळं, आणि एक करायचं ते नमस्काराला येतील, आशीर्वाद द्यायचा, एकही शब्द बोलायचा नाही. आणि बादशाला विशेष वाटलं, बघा बिरबल एवढं बोलतो, त्याचे गुरु ते म्हणलं ते काही बोलले नाहीत, हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. मी शिष्य का राहिलो आणि ते गुरु का राहिले. बिरबलच शेवटी फुटायला काय कसंही करता येतं हे. म्हणून हे प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी करावं लागलं. प्रत्येकात त्रुटी राहिल्या, तशा त्याच्यातही त्रुटी राहिल्या आहेत, हेही पण खरं आहे.
हे अशा त्रुटी राहू शकतात आणि ते बरोबर ह्या अशा पद्धतीनं जे बरोबर ज्या अर्थाने विजडम म्हणतात ते शहाणपण जे आहे त्यांच्याकडे ते बरोबर त्याच्यावर प्रकाश टाकू शकतात. बघा मी इतकं बडबडतो मग त्यांनाही असं वाटलं बरोबर आहे म्हणून हा शिष्य आहे. ते किती मौनी आहेत बघा. आता मौनी त्यांना काही येत नाही बोलायला. तोंड उघडलं तर आपल्या त्या बिरबलाच हे जाईल महत्त्व जाईल. तर त्यामुळे त्यांना बरोबर विद्या देऊन ठेवली. फक्त काय बोलू नका फक्त नुसतं असं बस बाकी काय. तर अशी आपल्याकडे आहेच की तसं होतं. ते बिरबलाच्या काळातच झालेलं आहे सगळं. तर हा एक. नंतर मध्ये एक प्रश्न मध्ये येऊन गेला की दुसरा देह लगेच धारण करतो का वगैरे असा एक प्रश्न होता. तो तर राहिला आणि त्याचं मी पुढचं काही सांगू शकलो नाही ते वेळेच्या अभावाने. दुसरा देह धारण लगेच करता येतो असं नाही. लगेच करता येईल का किती वर्ष करता येईल तर त्यांचा मूळ मुद्दा तो होता. ते नाही मिळालं तर तो किती काळ. खरोखर हे त्यावेळेस सांगता येत नाही हे पण सांगितलं होतं. तरीसुद्धा मला हे सांगायचं होतं परत की त्याच्यातल्या वासनेचं राहिलेलं प्रमाण करणादेहातलं किती आहे, कशा पद्धतीची वासना आहे याच्यावर हे सगळं अवलंबून राहणार की किती कशा पद्धतीचं त्याला हे आहे. म्हणजे ती कारण वासनेचं स्वरूप हे एखादं साधं पदार्थ खाण्यापासनं ते कुठलं तरी काहीतरी पंतप्रधान पद मिळवण्यापर्यंत काही असू शकतं. काय वासनेचं स्वरूप आहे तर ते सांगता येत नाही. आपण आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी वासना ह्यांचं आपण निरीक्षण करावं म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती प्रकारच्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत आणि नको आहेत काय जे असेल ते. तर किती प्रकारच्या गोष्टी आहेत आपल्या डोक्यात व काहीही डोक्यामध्ये नाही आहे आणि हलकं आहे का आहे. कोणाची चिंता नाही कसली काळजी नाही. भगवंत आहे जग व्यवस्थित चालले आहे साध्या भाषेत म्हणतात तसं चाललेलं आहे आणि माझंही आहे ते जे काय मिळते मला त्यात मी समाधानी नाही. मी समाधानी मला ते हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ते झालं पाहिजे हे असे वागले पाहिजे ते तसे वागले पाहिजे. किती गोष्टी डोक्यात मग ते सगळं ते वासना देहाच्या रूपाने सगळं एकत्र येतं. आता हे सगळं पुरं करायला आणि कर्मातले दोष जे परिणाम राहिले ते पुरे करायला तिथे वासना देहाचा प्रश्न आहे ना. असं कितीही काळ राहू शकतं कितीही काळ. जे मागे एकदा आपल्याला आपल्या स्वामींच्या संदर्भात बोललो होतो की म्हणजे किती जन्मांचं हे काम असतं. स्वामींचं आपल्याला समोर स्वामी दिसतात बरोबर आहे. त्यांच्यासमोरची कार्य दिसतात. आता अरविंदांच्या बरोबर तसंच परिस्थिती एका पर्यायाने तशाच पद्धतीची परिस्थिती आहे जी यांची झाली अरविंदांची झाली. त्यांच्या गुरूंनी त्यांना म्हणजे परमेश्वरी सत्ता आहे शेवटी तिने त्यांना सावध केलं की हे तुझं काम नाही हे काम होणार तुझ्याकडं फार मोठं काम ठेवलेलं आहे थांब आणि तिकडे जा. तर हा ईश्वरी आदेश आहे याची त्यांना खात्री झाल्यावर त्याने तो मानला आणि ते तिकडे निघून गेले. कारण त्यांचं कार्य त्यांच्यासमोर ठेवलेलं कार्य वेगळं होतं. ते त्या 24 वर्ष त्या खोलीतून बाहेर पण पडलेले आहेत. अशा ताकदीची माणसं आहेत तर त्यांनी ते पत्करलं. तसंच स्वामींच्या वेळेला सुद्धा असंच झालं की जो अगदी प्रपंच करायची वेळ आली तर त्यावेळेला ती गोष्ट रद्द झाली. तिथे त्यांच्या लक्षात आलं की ईश्वरी सत्ता आहे तिला मला असंच ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे मी राहावं. त्याप्रमाणे आपण फक्त आता तपश्चर्या करावी. त्या स्वातंत्र्याचं काय ही दोन्ही माणसं स्वातंत्र्यासंबंधी अत्यंत प्रेम किंवा त्याविषयी अत्यंत मोठा त्याग असलेली माणसं होती. ही काही कोणीतरी असे नव्हते की ज्यांना काही जाणीव नव्हती परिस्थितीची. वाटेल ते त्याच्यासाठी करण्यासाठी उतरलेली माणसं होती. तरीसुद्धा त्यांना ईश्वरी आदेश कळल्यानंतर ते बाजूला गेले. हे जसं झालं म्हणजे आपल्यासमोर आहे तर त्यांनी ती कामं केली कारण त्यांच्या मागं ती कामं आधीचीच ठरलेली होती. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं भगवंत खाली उतरणं आणि आपला जीव वर जाणं दिव्य जीवनमध्ये वगैरे जे आपण वाचतो की हे जे त्यांना काही मानवाच्या एकूण मानवाचा त्यांनी विचार केला. मानवी जीवन उन्नत कसं होईल ते दिव्य कसं होईल यासाठी शोधून काय काढायचं आणि त्यासाठी किती तपश्चर्या लागेल. एक जीव उद्धारायला एवढी तपश्चर्या आपल्याला कळते किती लागते ती. त्याच्यामागं गुरूंना काय करावं लागतं हे आपल्याला कळतं. तर मानव समाज सगळा वर जावा आणि तो परमेश्वराच्या उन्मुख व्हावा याच्यासाठी किती तपश्चर्या लागेल ती करायचं काम त्यांच्याकडे दिलं होतं. म्हणजे हे आता आधीपासून सगळं ठरलेलं आहे. खूप मोठी व्यवस्था काम करते. त्यामध्येच हा सूक्ष्मदेहाचा प्रश्न आहे. जर त्याच्यातला आपल्याला जे समोर असेल तर त्याच्यातलं आपण आठवलं तरी चालेल की आपल्या पाहण्यातले म्हणजे जे इथं मंडळी जुनी असतील तर त्यांना ती कल्पना पण असेल. श्रीधर स्वामींच्या काळात हे झालेलं आहे. श्रीधर स्वामी ज्या वेळेला आपल्याला कल्पना असेल की ते जेव्हा एका सिद्धावस्थेला गेले त्याच्यानंतर समर्थांनी सांगितलेलं कार्य ते त्यांना म्हणजे जे काही त्यांना उपदिष्ट कार्य होतं ते त्यांनी केलं. त्यात धर्मसंस्थापनार्थ तशी अवस्था होती. धर्माला ग्लानी त्यांना पाहवली नाही. त्यासाठी त्यांनी प्रचंड म्हणजे ती त्यागी माणसं होती. म्हणजे अक्षरशः त्यागाला किंवा तपश्चर्येला परिसीमा नाही अशी थोर माणसं आहेत. तरीसुद्धा त्यांना स्वामींचं मगाशी सांगत होतो ते त्या आंघोळी चुकल्या त्याच्यावरनं सांगितलं होतं की आंघोळ चुकली त्यावरनं ते म्हणाले हो अलीकडे झालं खरं 2दा तसं
मध्ये प्रकृती अत्यंत क्षीण होती, त्यामुळं आंघोळ घालणं किंवा त्यांनी करणं ही गोष्ट शक्य राहिली नाही. अशा वेळेला ते काय म्हणाले होते की साधारण 700 वर्षात 3-4 वेळा आंघोळ चुकली म्हणजे काही फार नाही. 700 वर्षात 3-4 वेळा आंघोळ चुकली म्हणजे फार नाही. म्हणजे जन्म किती झाले त्याचा हिशेब त्यांना किती माहिती आहे, ते किती काळ त्या देहामध्ये वावरतात, वासनेच्या देहामध्ये किती काळ वावरत आहेत, आणि आता ते मुक्तावस्थेला आल्यानंतर त्यांना त्याचं काय वाटतंय याची कल्पना आपल्याला. 700 वर्षात 3-4 वेळा आंघोळ चुकली म्हणजे काही फार नाही. म्हणजे आज चुकली ठीक आहे, व्यवहाराने ते धर्माचा भाग आहे की आपण रोज स्नान करावं, हे बरोबर आहे, पण असं स्नान ठीक आहे एवढे 500 वर्षात 700 वर्षाच्या मानाने म्हणजे काही नाही. म्हणजे त्यांना पूर्वजन्माची आणि तो देह किती काळ कुठे 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 जन्माला येत असेल. असंही होत नाही की नुसताच तो जन्माला आला नाही नुसताच भटकतोय, असं पण नाही. आता नुसताच भटकतो याचं आपल्याला आठवलं होतं ते सांगतो की श्रीधर स्वामींच्या वेळेला आपल्याला कल्पना असं, हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना असं वाटलं की आपल्या गावी जाऊन एकदा बघावं. ते देगलूरच्या मुळामध्ये ना, तर देगलूर हे आपल्या दोंडा महाराजांचं देगलूर, तर देगलूरकर आहेत त्यांचे, तर ते उतरले. गेल्यानंतर सुद्धा ते दोंडा महाराजांच्याच वाड्यात उतरले आणि तिथं त्यांना कळलं की ते जिथे जन्माला आले, जे देगलूर गाव त्यांचा वाडा होता, ते मुळात पत्की घराणं, त्यामुळे ते पत्कींचा वाडा म्हणूनच तिथे ओळखला जात असे. तर त्या घराण्याचा जो वाडा आहे तो अत्यंत पडीक अवस्थेत त्यावेळेला होता. चबुतरा आणि हे सगळं शिल्लक होतं, काही चौकटी काही चबुतरे अशा अवस्थेत ते होतं. तर त्याला भुताटकीचा वाडा म्हणायची वेळ आली ती त्यावेळेला म्हणत. म्हणजे त्यामुळे लोकांनी पण त्यांना सांगितलं हे तुमचं बरोबर आहे, खूप पिढ्यापूर्वीपासूनचं हे आहे आणि ते तसंच स्थान आहे, ते तसंच राहिलेलं आहे, तर तिकडे तुम्ही जाऊ नये असं, कारण धोक्याचा गोष्ट आहे, कारण अनेकांना त्याचा अनुभव आलेला आहे. आणि ते म्हणाले ते असू दे काय असेल ते, पण माझंही काही कार्य आहे त्याच्यासाठी मी आलेलो आहे. मूळ कामा ह्या सत्पुरुषांच्याकडे ही अशी जन्मांची यादी असते आणि ती त्यांना दिसत असते. तर हे आणि ह्या त्यानं जाणवतं सूक्ष्म आहे, त्यानं जाणवलं त्याप्रमाणे ते त्या देगलूरच्या त्या वाड्याजवळ गेले. लोकांना त्याची भीती वाटायची की नाही, तर ती खरोखरच घटना घडली. तो त्यांच्यासमोर ब्रह्मसंबंध उभा राहिला. फक्त त्याने हात जोडले, ते त्यांना एवढं होतं, हात जोडले त्याने उभा राहिला. इतर कोणी आला की तो त्या वाड्यात जर कोणी राहायला गेला, म्हणजे तो वाडा पूर्वीच्या चांगल्या अवस्थेत होता, त्यावेळेस ज्यांनी कोणी राहायचा प्रयत्न केला ते दुसऱ्या दिवशी जिवंत राहिले नाहीत. हा अनुभव होता, म्हणून लोक घाबरत असत. म्हणून ह्यानं त्यांनी सांगितलं की स्वामीजी आपण कशाला करता, असू दे जाऊ दे, तुमचं काय त्यांचं काय कशात अडकलेलंच नाही, ते सर्वसंग परित्यागी, त्यामुळे त्यांना त्या वाड्याचं काय आहे. पण नाही म्हणले काम आहे. ते गेले तिथं आणि त्याला त्यांनी सांगितलं की हात जोडल्यावर त्यांनी सांगितलं तू किती वर्ष या योनीत आहेस याची तुला कल्पना आहे काय. म्हटलं होय. हे काय असेल की जी आकृती फक्त आता त्यांनाच दिसती आहे आणि तो उभा राहतोय, हात जोडतोय, तो त्यांना सांगतोय तू इतकी वर्ष या. तो म्हणला राहिलो आहे, बरोबर आहे. म्हणला कशासाठी राहिलास तुला माहिती आहे ते मला माहिती आहे. म्हणले कशासाठी तू राहिला आहेस, तर इथं जे धन आहे आत पुरलेलं आणि संपत्ती आहे, तर ती कोणाला जाऊ नये ह्याच्यासाठी तू रक्षण करत इतकी वर्ष राहिला. त्या वासनेत अडकलेलं त्याची. इतके वर्षानुवर्ष इतक्या पिढ्या होऊन गेल्या तरी तो तशाच अवस्थेत होता. अगदी साध्या हिशोबाने बघितलं तरीसुद्धा 4 जन्म 5 जन्म धरले, कारण त्यांचं पुढे तर तिथे कोणी नव्हतंच. हेच शेवटी ब्रह्मचारी म्हणून ह्याने केवळ दत्तप्रसादाने गुरूंच्या प्रसादाने जन्माला आलेले आणि ब्रह्मचारी राहिलेले. वंशाचा विषय म्हटला, त्याच्या मागचा हा विषय, म्हणजे त्याच्या मागं 5-7 पिढ्याची ही गोष्ट आहे की तो तेव्हा वासनेत जो अडकलेला जीव आहे तो तसाच्या तसा तिथंच होता. कारण ती संपत्तीवर त्याचं जे प्रेम होतं ते त्याला सोडून देत नव्हतं. ती संपत्ती कोणी घेऊ नये ह्याच्यासाठी ब्रह्मसंबंध होऊन त्या वाड्यात तो कायमचा राहिला. आणि कोणी ह्या भूताटकीच्या ह्याच्या अनुभवामुळं आणि अशा योनीमध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद असते, तर त्या ताकदीपोटी त्यांना त्याच्याकडे कोणी येईन असं झालं. त्यामुळे तो वाडा पडत गेला शेवटी. तर ते म्हणाले तू याच्यासाठी तू थांबला आहेस याची मला कल्पना आहे, म्हणजे लगेच दुसरा देह मिळाला नाही तर काय होतं हे आपल्याला म्हणायचं आहे आणि ह्यातून कोण सोडविल हा विचार करावा. क्षणभर महाराजांच्या चरित्रामध्ये आपण असे प्रसंग पाहिले असते, अनेकांच्या सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये हे आहे की त्यांनी त्याला मुक्त केला. तर हे जे आहे ते म्हणले तू असाच जर लोभात अडकशील तर तू कधीही सुटणार नाहीस याच्यातून. ह्या योनीतून तुला सुटका नाही. वासनादेह जो आहे त्याच्यातून तुला सुटका होणार नाही. आणि हे तुला आता मी सांगण्यासाठी म्हणून मी आलो आहे. मी या घराण्यात जन्माला आलो म्हणून इस्टेटीचे माझा वाटा घ्यायला आलो नाही आहे, वारस म्हणून आलो नाही आहे. मला ह्या संपत्तीत यत्किंचित रस नाही, पण तिच्यामुळे तू अडकला आहेस त्याच्यासाठी मी आलो आहे. म्हणजे कुठल्या रेंजवर हे काम चालतं हे आपल्याला कळावं.
आणि ते त्यावेळेला बोलताना म्हणले होते की खरं सांगायचं तर तुला त्या संपत्तीचा धड म्हणजे मुळात त्याच्या काळात ती संपत्ती मिळाली ती एवढी होती, त्याचा काहीतरी भोग त्याला मिळालाच असेल, काहीतरी उपभोग असेल, काही त्याचा उपयोग असेल, तर तो त्याला झालाच असेल. पण म्हणले हा जो भोग आहे तोच रोग आहे, हे लक्षात ठेव. आणि संपत्ती हीच आपत्ती आहे, हे लक्षात ठेव. तर तुझ्याजवळ या दोन्ही गोष्टी झाल्या, तेव्हा भोग हा रोग झाला आणि संपत्ती आपत्ती झाली. त्या संपत्ती आपत्ती हे लक्षात ठेव. आणि ती तुला अजून सोडत नाही आहे, कारण त्याच्यातला लोभ आहे तो तुला सतत जो ह्यात अडकेल. म्हणजे ह्या संपत्तीच्या लोभामुळे येणारी आपत्ती आणि भोगामुळे निर्माण होणारा रोग यात जो सापडलेला आहे तो अस्वस्थ आत्मा हा सतत चिंताग्रस्तच राहणार. कारण संरक्षणाची सुद्धा त्याची मर्यादा आहे, तू किती करेल संरक्षण कशाचं. त्यामुळे असं तुझं होईल. तर ह्याच्यात त्यांनी त्याला एवढंच सांगितलं की अशाही परिस्थितीत तू हे जर सोडून दिलंस तर तू यातून बाहेर पडशील. तेव्हा मूळ तुला कळलं का, इतक्या काळ तू शेकडो वर्ष ह्या नियमाने वावरतोयस, पण तुला याच्यातून बाहेर येता येणार नाही कारण तुझा लोभ आहे. आणि तुला ते पुरंही करता येत नाही कारण तुला देह मिळत नाही. पुरं करून देह मिळाला तर लोभ कुठे जाशील परत घेऊन. त्यामुळे ते जे रोग आहे मूळ आणि संपत्तीचं जे आपत्ती आहे ती तुझ्या मागची सुटणार नाही. त्यामुळे तुला फक्त मुक्ती देणं एवढंच शक्य आहे. म्हणून त्यांनी प्रार्थना केली की तुम्हीच मला मुक्ती द्या, मला ह्यातून बाहेरही पडता येत नाही. अनेक वेळेला असं होतं ना की काही वेळेला स्वतःला इच्छा असली तरी त्या बाहेर पडता येते माणसाला त्या इच्छेतनं बाहेर पडणं ही गोष्ट फार मोठी अवघड गोष्ट आहे. आपल्याला कल्पना करून बघा, ती खाण्याची असो, काही फिरण्याची असो, कशाची असो, स्वतःला कळते तरीसुद्धा परत त्याचं पाऊल वळतंच. हे जसं एखाद्या व्यसनी माणसाचं व्हावं तसंही या बाबतीत होतं. आणि शेवटी त्यांना जी सिद्धी होती, मंत्रसिद्धी होती, ते तीर्थप्रोक्षण करीत, तर त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यावर तीर्थ शिंपडलं आणि एकदम ज्वाळा होऊन तो निघून गेला. हे किती काळ चालतं ह्याचं आपल्यासमोर असावं. प्रेम नाही त्याची, म्हणून आपल्याकडे निर्वासन होण्याला जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं आहे, ह्यासाठी दिलेलं आहे. आता ह्याच्यातच पुढचं प्रश्नामध्ये आहेच ते की महाराजांनी म्हटलं आहे आणि ते कळत नाही की महाराज म्हणाले माणसाला जन्म कर्मानं येत नाही, वासनेनं येतो, तो असा येतो. म्हणजे ते का असं म्हणाले असं विचारलं आहे. तो असा येतो, कर्मानं नाही झालं, कर्मात अडकलेलं झालं आणि त्याच्यातून जे निर्माण झालं ते वासनेतनं झालं. म्हणजे हे कसं चक्र आहे हे लक्षात घ्यावं. कर्माने काय होत नाही, इतकी कर्म आपण करतो आहोत. त्यांनी असं अचाट कर्म केलेली आहेत. म्हणजे हे 40 वर्ष 39 वर्ष हे विवेकानंदांचं किंवा ह्यांचं जे आपण वाचतो किंवा हे महापुरुष आहेत, अनेक सत्पुरुष आहेत, 40 वर्ष निघून गेले. आता एवढं तुकोबांचं काल विजयचं झाला विषय. 48 वर्ष काय 42 वर्ष काय आयुष्य आहेत का मला सांगा. आपल्याला अजूनही ती गाथा उघडायची आहे. अजून काय त्यात आपल्याला इंटरेस्ट येत नाही, साध्या भाषेमध्ये इंटरेस्ट वाटत नाही. तर ही आता म्हणणंच भाग आहे. तर यात अजून आपल्याला इंटरेस्ट वाटत नाही. त्या काळात ते सगळं माझं झालेलं आहे आणि आता आम्ही जातो आमच्या गावा म्हणू शकतात. हे काय आहे, अत्यंत निर्वासन आहे. ते तर जगाचीही चिंता नाही आहे आणि ते जगदीशाचा फक्त विषय सोडला तर दुसरं कसलं भान नाही आहे. अशा अवस्थेत ती माणसं जातात आणि ती एवढाच प्रवास करून आपल्याबरोबरच जातात ना. याचं कारण ते सगळं करत करत आलेले आहेत तिथपर्यंत. आणि इथं आल्यानंतर आता फक्त एवढंच राहिलं की लौकिकदृष्ट्या काय असेल ते देणं घेणं. त्याप्रमाणे खरोखरच त्यांचं देणंच होतं खरं सांगायचं तर. ते दिलं शांतपणे आणि ते ठेवून नाही घेतलं, दिलं आणि त्यामुळं सुटले. शेवटी ते अगदी ह्याचं जे काय असेल, काय कोणाची राखणदारी, अगदी ती ह्याची काय त्यांचा जो काय दुकानदारी काय जे होतं, साठे खतं, गाण खतं, आमकं खतं, ती सगळी ज्याची त्याची फाडून टाकून तुम्ही मोकळे झाला म्हणून सांगून, म्हणजे ते करण्यासाठी एकदा यावं लागतं परत. तर तेवढं पुरते आले आणि मग आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे. मग ते जमतं बरोबर. कारण हे सगळं जमलं की आता फक्त भगवंताचं काम राहिलं, त्याच्यासाठी राहिलं आहे. तर असं करता येणं शक्य आहे. म्हणून आपल्याकडून जास्तीत जास्त जो प्रयत्न होईल तेवढा ह्या बाबतीत कर्माला अडचण नाही, कर्तव्याला अडचण नाही, अडकण्याला अडचण आहे. आणि त्यातून दुसरं काही निर्माण करणं किंवा दुसऱ्याला काहीतरी निर्माण करून देणं याला अडचण आहे. तसं करू नये. हे यातनं ओळखता येईल. प्रेम नाही त्याची टाकावी संगती, हा बरोबर अभंगातला हे आहे. ज्यामध्ये जी व्यक्ती आपल्याशी वैरभाव बाळगून आहे किंवा वाईट आहे, काय समजा ते व्यक्ती वाईट आहे, तर ती या व्यक्तीची संगत टाकावी हे बरोबर आहे, मान्य आहे. पण जी व्यक्ती चांगली आहे, सदाचारी आहे किंवा ज्या व्यक्तीची आपल्याविषयी हितबुद्धी आहे पण ती नास्तिक आहे, ईश्वर न मानणारी आहे, तर त्या व्यक्तीची सुद्धा संगत टाकावी का, टाळावी का.
तिनेच कंसात पुढे लिहिलेलं आहे की यात ती व्यक्ती उपासनेच्या आड तिच्या दृष्टीनं अजाणता असेल पण येऊ शकते. तेव्हा प्रेम नाही याचा अर्थ व्यवहारातल्या प्रेमाचा ह्याच्याशी काही संबंध नाही, त्या ह्याच्यावर निरूपण झालेलं आहे आपलं. तर त्याच्यात हे उलगडलेलंच आहे. पण प्रेम याचा अर्थ आपल्याला ईश्वराविषयी श्रद्धा आणि आपल्याविषयी आत्यंतिक हितबुद्धी ही त्याची कसोटी आहेत. प्रेम म्हणजे हे लौकिकदृष्ट्या ते काय 14 फेब्रुवारी वगैरे ते नव्हे. हे जे काय आहे ना हे वेगळ्याच पद्धतीचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याविषयी आत्यंतिक हितबुद्धी आहे म्हणून ते काही वेळेला आपल्या रागावलेले दिसतील पण हितबुद्धी आहे. त्यामुळं रागाने झाला तर फायदाच झाला आहे. कारण त्यांचं गुरुदेव जसं म्हणाले ना, संतांचा राग आणि पाण्यावरचा डाग म्हणले. काय बोलले? संतांचा राग पाण्यावरचा डाग ते बोलले समजा, तर दुसऱ्या क्षणी तुम्ही गेला की त्यांच्याकडे आनंदी आनंद असतो. त्यांच्याकडे आनंदी आनंदच असतो. तुमच्यासाठी एखादं पाणी उडवावं लागतं यापेक्षा काही नाही. कारण का त्याच्याशिवाय आपलं अंग विजत नाही म्हणून ते करावं लागतं. तर त्यासाठी ते करतात. पण त्यांच्याकडे आत्यंतिक कल्याणाची बुद्धी असते आपल्याबद्दलची. आणि ती जी आहे ती ज्यांच्याकडे आहे त्यांची संगती ठेवायची आहे. पुढे लिहिलेलंच आहे. त्यांच्यानी संगत टाकायची, त्यांच्या संगतीसाठी धडपडावं उलटं. तर त्या अर्थाने प्रेम नाही म्हणजे आपल्याबद्दल आत्यंतिक हितबुद्धी नाही. व्यक्ती चांगली असेल, अगदी ह्यांनी म्हटलं तसं सदाचारी असेल, पण ती नास्तिक आहे याचा अर्थ तिच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. आपल्याला ज्या अर्थी कळलेलं आहे त्या अर्थी त्या व्यक्तीच्या मर्यादा स्पष्ट झाल्यात. नास्तिक आहे याचा अर्थ त्याच्या कर्तृत्वावरच त्याचा विश्वास आहे. कर्तृत्वाच्या उणीवा त्याला कळलेल्या नाहीत आणि त्या कधी कळतील तोपर्यंत आपल्याला थांबायला वेळ नाही. त्यामुळे संगती टाकावी. नास्तिकांच्या संगतीला राहू नये असं स्पष्ट महाराजांनी सांगितलं. इथे जे बोललात आपण ते महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नास्तिक माणसाच्या संगतीला राहू नये. त्या टिकून राहायला जेवढी आस्तिकता लागते तेवढी आपल्याकडे नसती हे म्हणले. त्यात टिकून राहणं म्हणजे ह्याचं पहिलवानाचं काम आहे ते त्या अर्थाने. तेव्हा आध्यात्मिकदृष्ट्या जो कसल्याही संगतीत टिकून राहील त्याची गोष्टच वेगळी. मग ती तशी नसते म्हणून आपण शक्यतो नास्तिक माणसं संगतीला ठेवू नये असं स्पष्ट सांगितलं आहे. आस्तिक आहे, ठीक आहे, आस्तिक आहे, साधनं कमी जास्त असेल पण आस्तिक आहे ना, मग त्याच्यानं काहीतरी होईल फायदा. तर यासाठी हे करावं. म्हणजे काय टाकावं आणि काय नाही. आणि नास्तिकाचं का टाकावं तर नास्तिकता ही सर्वसाधारणपणे बुद्धिवादावर अवलंबून असते. आपण बघ, नास्तिक माणूस आहे, अनुभव एखादा आणि बुद्धिवाद ह्या पलीकडे त्याचा काही आधार नाही त्याला. बरोबर आहे की नाही? की ज्या बुद्धीला तिचा स्वतःचा अहंकार आहे आणि दुसऱ्या बाजूला तिची या उणीवांची जाणीव नाही, यावर ह्या सगळा डोलारा उभा आहे. तो कधी कोसळू शकतो. तर त्यामुळं त्या अर्थाने नास्तिकाच्या संगतीला राहू नये. आणि तिथे प्रेम नाही त्याची टाकावी संगती म्हणजे त्यातसुद्धा नास्तिक आहेतच तर त्यांची पण संगती टाकावी. कारण आपल्याला मिळालेलं एवढं आहे मुळात ते मला जपायचं आहे. की आपण बघाशी प्रश्नात बघितलं तसं माझी बुद्धी टिकत नाही तर ती टिकवायची आहे. तर मग आपण आस्तिकाच्या संगतीला राहावं. निदान तो त्याच्यात एखादं काय त्याला जमेल ती भर टाकेल, त्याला प्रोत्साहन देईल किंवा त्याच्याकडून जी कृती होईल त्याने आपली सद्बुद्धी वाढेल. तो आपल्या दुर्बुद्धी पसरवेल आणि जे आहे ती आपली आस्तिकता घालवेल. अशा अजिबात संगतीला राहू नये. माझ्या काही वेळेस मला काही संकेत मिळतात. बऱ्याच वेळा ते सांगता येत नाहीत, सांगावेसे वाटतात पण त्यांनी ऐकलं नाही कोणी तर त्रास होतो. अशा वेळेला काय करावं? नेमकं जपाच्या वेळेस हे होतं आणि जपात काही वेळा 2-3 मिनटं खंड पडतो. अशा वेळेला काय करावं? हे संकेत सांगावे का? त्रास झाला तर सोसायचं का? मुळात कुठलीही संकेत ही आपण मिळवलेत का? नाही, भगवंतांनी दिले. तर कृपासुद्धा पचवावी लागते, साधनसुद्धा जिरावं लागतं. जिरलेलं साधन तुम्ही मला सांगा, उघड्यावर टाकलेलं बी आहे ते उगून येत नाही. जे खणून जमिनीखाली पुरलेलं आहे आणि ज्याची काळजी आपण घेत आहात, पाणी घालत आहात, ते उगून येतं. त्यामुळे साधनेच्या बाबतीत पण तसंच आहे आणि संकेताच्या बाबतीत पण तसंच आहे. संकेत हा एवढाच आहे की तुम्ही थोडे चालला आहात, तुम्हाला एखादं झाड पुढचं दिसलं, यापेक्षा काही नाही. आता झाड बघत बसायचं आणि लोकांना झाड दाखवत बसायचं का आपण पुढे चालायचं हा आपला प्रश्न आहे. तेवढं करायला काय सांगू, हे पण संपणार नाही. त्यामुळे झालं आता थांबतो इथे. प्रश्नातच प्रश्नांची उत्तर आहेत त्यामुळे त्यात काही शरत नाही. वेळ झाली म्हणून थांबतो. नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय
शिवाय नमः नमः 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 शिवाय शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः 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 शिवाय नमः नमः शिवाय नमः 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 शिवाय 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 नमः शिवाय शिवाय नमः 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 शिवाय शिवाय नमः नमः 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 शिवाय शिवाय नमः शिवाय नमः 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 नमः
शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय वाह शिवाय नमः शिवाय नमः 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 नमः शिवाय जानकी